आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। जालना येथील मोती तलावात दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली। जालना अंबड वळण रस्त्यावर मोती तलाव आहे। या मोती तलावात गेल्या 8 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे बरेच मोठे पाणी साचलेले आहे। दरम्यान जुनेद अशेफ सय्यद वय 19 वर्ष आणि आयन आसिफ सय्यद वय 15 वर्षे हे दोन्ही भावंडे दुपारी 1 वाजेच्या सुमारास मोती तलावाच्या काठावर गेले आणि तेथून हळूहळू पाण्यात उतरले। कदाचित त्यांना पोहता येत नसल्यामुळे गाळात जाऊन फसले। ही माहिती वाऱ्यासारखी सगळ्या गावात पसरली आणि सर्वजण मोती तलावाच्या काठावर जमा झाले। दरम्यान महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला ही माहिती कळताच अग्निशमन दल अधिकारी माधव पानपट्टे हे आपल्या सहकाऱ्यांसह जातीने मोती तलावात हजर झाले आणि स्वतः देखील तलावामध्ये उतरले। अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि खाजगी सहकाऱ्यांच्या मदतीने गळ टाकून सुमारे 2.5 तास हे सर्च ऑपरेशन चालू होतं। त्यानंतर पहिल्यांदा सापडला तो आयन आसिफ सय्यद आणि परत 15 ते 20 मिनिटांनी दुसरा सापडला तो जुनेद अशेफ सय्यद। दरम्यान जुनेदच्या बहिणीचे याच आठवड्यात लग्न होणार होते, त्यामुळे घरी देखील पाहुण्यांचा राबता असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे। घटनास्थळावर चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कृष्णा तंगे, बाळासाहेब देशमुख यांच्यासह नगरसेवकांचीही उपस्थिती होती। या दोघांचेही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर AB देवळे यांनी त्यांना मृत घोषित केलं आहे। हे दोन्ही भाऊ शेरसवार नगर, जुना जालना येथे राहत होते। मोती तलावात मृतदेहांचा शोध घेत असतानाची ही क्षणचित्रे। पानी नहीं है यहाँ पे, मारू मत। बड़ा चले मारो, खड़ी है, मारो सीधी मारो स्टेट। वैसे आदमी चाहिए